आता फेर अँड लवली लावून जर माणसं गोरी होत असती तर मी इतक्या दिवस सावळा राहिलो असतो का? मी फेर अँड लवली झोपलोच असतो ना. अक्षरशः लबाडे आहेत. काय म्हणायचं तुम्हाला? असं घडण का कधी? पार्ले बिस्किट खाल्यावर जर म्हातारी उडी हाणीत असती तर आपण म्हातारी दुकानातच ठेवली असती. डान्सच कर बाई. थम्सअप पेल्यावर जर माणूस हवेत उडत असता तर आपण गाड्या कशाला घेतल्या असत्या? इथं एक बाटली हल्ली कल्याण कल नाही एक हल्ली पोचलो संगमनेरला. एक जाहिरात इतकी बिनडोके, एक पोरगी खालून चालते आणि ते कार्ट वरून छत्री धरून चालते. कॅडबरी. एक जाहिरात इतकी बिनडोके, म्हातारीची 10 रुपये सायकलीच्या खाली पडत आहे. माझ्या भाऊबंदाला कळणार मी गेलो, त्यांना आनंद होणार. का? अवलाद गेली. ते नाश्ता करून मला झाडायला येणार. तिची बायको म्हणते पाहुणे यायला टाइम लागल, 2-4 घास म्हणणाऱ्या माया पुढेच बसले. पाहता काय खाऊन. मग मला मेल्यावर आंघोळीला बाहेर काढणार. मेल्यावर अगोदर मला 1.5 महिना आंघोळ नव्हती. आणि मेल्यावर मला आंघोळ बाथरूम मध्ये नाही, चौकात. बरं आंघोळ घालायला एक जण नाही, ज्याला लहर येईल वात वात. मग मला तिरडी उठवणार. मी पळून जाऊ नये म्हणून सुतळीनं आवळणार. माझ्या कपाळाला ठोकळा चिटकवणार. नवे कपडे घालणार. भाऊबंद मूड मध्ये लगेच. मुलीचं नाव जानकी ठेवावं. किती सुंदर नाव आहे. जानकी, कौसल्या, भक्ती, श्रद्धा, गीता, ज्ञानेश्वरी, ओवी. किती सुंदर नाव आहे. गुड्डी. गुड्डी. हो बाई, गुड्डी हे जर्सी कालवडीचं नाव आहे. हो, फॉर्म भरायला खगाव, प्रचाराला खगाव, उमेदवार पडला, एकटा घरी आला, कार्यकर्तेच गायब. ते दुसऱ्याच्या गुलालात गेले. जिंदाबाद. काय घेणं नाही लोकांना. हो, काही घेणं नाही. जगाचा बाप डोंगराखाली दाबायला गेला तर एकही गवळी थांबला नाही. आपण काय आशीर्वाद द्यायचे तुम्ही सांगा. काही पोरींचे तर फोटो इतके बिंडोकेत. घागरा घालती, घागरा 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 घागरा, आणि घागऱ्याचं एक टोक हातात धरती. हे तुम्हाला शोभतं का मला सांगा बरं. मी बोलतो हे चुकीचं आहे का सांगा. काय आता एक लग्नात नालायक पद्धत आणली आपल्याकडं. मंगलाष्टकाच्या टायमाला एक बलून केलाय, बलून फुगा, आणि त्या फुग्यात नवरा नवरी घालायची आणि ते डान्स करीत खाली येणार. कुठं? त्या व्यासपीठावर जिथं लग्न आहे तिथं. त्याची बायको म्हणते पोरांना, पप्या तुझ्या बापातन गाडवात फरक नाही. आता काय? अरे ज्याच्या सही शिवाय कागद सरकत नाही त्याला तुम्ही गाढव म्हणता, तरी तो गाढव काहीच म्हणानं. ही म्हणते 3 लाख म्हणजे काही लई नाही, पण उद्या जर माझ्या दाद्यानं काही बरं वाईट केलं तर इस्टेटीला का म्हणा तुम्हीच. बापानं 10 गुंठे इकली आणि दाद्याचं कर्ज फेडलं. दाद्या प्यायला लागला. बापांना आपला दाद्या तर दारू पितो, कुठं कायम पितोय. आणि पिऊ द्या, जाऊ द्या, आपल्याला एकुलता एक आहे. गेलं बॉम्बालं. आपलं सुख कशा ते. बायको असावा पण तिला भाऊ नसावा. तिचा बाप वाघानं वडीत न्यावा. तिच्या आईवर रानडुकरानं हल्ला करावा आणि इस्टेट आपल्याला मिळावा. आपलं नुसतं एवढा दान काय. जावाई एकटा असावा, त्याला भाऊ नसावा. ठकीच्या कमराला कपाटाच्या चाव्या यावा. ठकीला कपाट दिसत आहे का स्विच. तिला कपाट उघडायला लावलं, ती फ्रीज मध्ये बोटं घालीत बसली. तिला समजत आहे का काही. पण 2 पोरं झाल्यावर बायको म्हणते तुमच्यात गाढवात फरक नाही. तरी हा नालायक गजरा घेऊन जातो. गजरा
घे ग बाई, घे गजरा घे. पोरग बापाला विचारतोय तुम्ही विहीर खोदली तर उपकार नाही केलाय, तुमचं कर्तव्य आहे. तरी त्या पोराची लग्न जमवायची घाई करतोय. पुरीचं लग्न केलं, 20 वर्ष पोरगी सांभाळली, तर नवऱ्याच्या घरी जाताना रडत सुद्धा नाही, सनाट निगती फुलाच्या गाडीकडे. उलटे बापाला अशी हात करते, सगळे हप्ते पेड करा. आणि याला बँडवाला घोडा लावितो तरी हा करतो. हो, आपल्याकडे काय, जमीन विकली, ट्रक घेतली, तिच्या वलीला आल्या घरी सुखी राहा. ती ट्रक दुसऱ्याला उधार विकली, मग यानं तिच्या वलीला हीच खरी दौलत. आणि ती ट्रक बँकेनं ओढून नेली, मग यानं लिहिलं नादच खुळा, घेतलीच का. हो, ट्रकवर सगळं गबाळ लिहिलं, घरातलं बंटी वंटी संटी फंटी गुंटी, आणि त्याच्या खाली बारीक अक्षरात लिहिलं बँक ऑफ महाराष्ट्राच्या सौजन्याने. कशाला घेतलं येड्या. लोक इस्त्री पाहतात, कर्ज पाहत नाहीत. लोक गाडी पाहतात, तिचे हप्ते पाहत नाहीत. लोक बंगल्याचा कलर पाहतात, गौंड्याची उधारी पाहत नाहीत. लोक बायकोचं रूप पाहतात, तिचे गुण पाहत नाही. ज्यांनी ज्यांनी रूप पाहून बायका केल्या, त्यांच्या बायका निघून गेल्या. मला वाटुळं झालं त्यांचं. हो, कारण 5 वर्षानं हे 5 वर्षानं ह्या जग 5 वर्षानं ह्या जगात 2 गोष्टी मिळणार नाहीत महाराज, माती आणि मुलगी. पूर्वी असा नियम होता, हे बरे, पूर्वी असा नियम होता, मुलीचं लग्न बाप जमवायचा, आणि बाप ज्या मुलाला देईल त्याच मुलाबरोबर मुलीनं नांदायचं, असा पूर्वी नियम होता. आता तसं नाही. आता पोरगी ज्या शिंगराला प्रपोज करेल त्या शिंगरू आपण जावई म्हणून बोकांडी घ्यायचं. आपला जावाई व्हायची त्याची लायकी नाही, पण आपल्या पोरीनं झक मारल्यामुळं काही बोलता येत म्हणा तुम्हीच. हा, महिला मंडळ सुख ऐकायचं बरं का. आता मांजरीला आपलं सुनबाईला 3रा महिना लागल्यानंतर लगेच चेकिंग झालं, सोनोग्राफी झाली, 5-7 हजार रुपये घातले, सोनोग्राफी केली. डॉक्टरांनी जे सांगायचं ते सांगितलं, बाबा बाळाची वाढ योग्य आहे. तुम्ही आता तिला काम कमी करायला लावलं का जास्त? कमी करायला लावलं. तिची खायची ठेप ठुली, जिना चढायचा नाही, जड वस्तू उचलायच्या नाहीत, दुपारी आराम केल्याशिवाय राहायचं नाही, 2-2, 3-3 तास झोपायचं, 5 वाजता थोडं फिरून यायचं, सकाळी परत थोडं फिरायला जायचं नाही, हलकं खायचं नाही, भात चपाती असं काही खायचं नाही, मग भारीतलं खायचं, बोंबील, अंडे, मटण. तिचे डोहाळे टोले जंग झाले. अख्ख्या कॉलनीतल्या बाया डोळे जेवल्या. तुमच्या सुनबाईला कळा यायला लागल्या. हॉस्पिटल एमेन बेमे कोण खात नाही. 11वीला गेला टोंडगे, आत्ता शिकतो. मिसळून फुटलं नाही तुला भंगरी. तू प्राध्यापकाची टिंगल करतो, त्याला 1.5 लाख पेमेंट आहे, तुला एकच अंडरपॅन्ट आहे, पिळून नेसतो तू. दरिद्री पोरे म्हणला मी भाषी गेली दुरी, तू गुतो मी वडितो, इकडे आहे. पोरे म्हणला मी औषध पिल, कोणतंही औषध पिऊ दे पोरानं, पोरग 5 तास मरत नाही. माझा विश्वास नसला घेऊन पहा. आणि त्याला दवाखान्यातून आणलं म्हणायचं औषध घेतो का तू? शेण खावा पण औषध नको. कारण ज्यानं औषध घेतलं त्याला हॉस्पिटलमध्ये उलटा टांगी त्यात, इकडून नळी इकडं काढी द्या. एकदा नळी घालून आणली ना, आपलं सुख कशा ते बायको असावा पण तिला भाऊ नसावा. तिचा बाप वाघानं वडीत न्यावा, तिच्या आईवर रानडुकरानं हल्ला करावा, आणि इस्टेट आपल्याला मिळावा. आपलं नुसतं एवढा दान काय, जावाई एकटा असावा, त्याला भाऊ नसावा, ठकीच्या कमराला कपाटाच्या चाव्या यावा. ठकीला कपाट दिसत आहे कसं, तिला कपाट उघडायला लावलं, ती फ्रीज मध्ये बोट घालीत बसली, तिला समजत आहे का काही. पण आणि आपलं येणं कुणाच्या नाहीत लागत. शेमड्या पोरीच्या पोर प्रेमात पडलं, शेमड्या, प्युअर शेमडी पोरगी, प्युअर, इतकी मेकडं तिच्या नागपुडीत. तरी हे तिला काय म्हणतं माहिती का, कभी कभी मेरे दिल में
आपल्या टोनग्याला विचारलं सायन्सला जातो का, स्कोप नाही. इंजिनिअरिंग आपल्या डोक्याच्या बाहेर आहे. मेडिकल कॉम्प्लिकेटेड. मग टोनग्या करतो काय, तो म्हणतो काहीच नाही, आपल्या डोक्यात एकच आहे, मातीचं प्रेम आहे. आता लग्नपत्रिका बंद केल्यात, लग्नपत्रिका बंद केल्यात आता, आणि ती बोर्ड आणल्यात रस्त्याला, डिजिटल बॅनर लावा बरं का. ते तुम्ही पराक्रम केला, बाप पैदा झाला, पण ते नवरा नवरीचे फोटो आहे ना, जरा माणसाच्या अवलादीचे लावा भाऊ. अक्षरशः पावत नाही ते, आणि अक्षरशः आपल्या संस्कृतीचा तो अपमानाचे. बदल झालाय लोकांमध्ये. आता धोतर गेलं, पायजमा आला, पायजमा गेला, जीन आली, जीन गेली, बरमुडा आली. हळूहळू लोक मोकळे होत आली. आता बदल झालाय. एक जण दारू प्याला लघवीला बसला, लघवी झाली उठायला गेला, उठताच येईना त्याला, वाकडा झाला. घाई घाई डॉक्टरकडे नेला. डॉक्टर म्हणले काही नाही, त्यानं घाई घाई पायजम्याच्या बटनात शर्टचं बटन घातलं. 15 लाख रुपये घालून सरपंच झालं. येड येड येड. आणि त्याला विचारलं सई, कान फेटी नाही रे. विनोद नाही महाराज, पार भंगरी पुरी, पार पर भंगरी. नवरदेवा संघ कलवरी आली ना, आचार्य संघ गेली हो. तो आचार्य आलता जागरण कोणाला आलं, त्याच्या हात लंगर तुटला. काय सांगत होता. 42 पोरी पाहिल्या, एका पोऱ्यानं नाही पसंत केल्या. त्याला एक माझ्यासारखं भेटलं, म्हणलं मिळेल ती करून टाक. त्यानं पोरगी पसंत केली, पण त्या पोरीच्या आईला नवरदेव पाहिला. ती म्हणली भिकाऱ्याला पोर दिन, पण याला द्यायची नाही. का द्यायची नाही, तर हा पाहिला मला पाहायला आलता. नवरा बायकोचं भांडण झालं ना, हो द्या ना, फक्त 5 मिनिटं तिच्या पाहत राहायचं. ती काय पिसाळली का, फक्त पाहत राहायचं. ती बुखात बुखात आणि गप बसत जिंकलो ना आपण. कोणता बरं कोणता ब्रँड पेतो हे सुद्धा सांगणार. तुगत भांडणाचा प्रॉब्लेम नको म्हणून सांगत नाही. इथले 2-4 जण देशीवालेत माया पुढची, हे का काही कळत नाही. कुत्र्याला बिस्किट आहे, बापाला भाकरी नाही. आणि टॉमी बिस्किट खातो. टॉमी 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 पांढरा टॉमी. चोर आल्यावर झोपतो, मालक उठल्यावर भुकतो, असा दरिद्री टॉमी. आणि त्याची बायको सासऱ्याला भाकर घालीत नाही. बैर कीर्तनाला आलं, बैर कीर्तनाला आलं. आता त्यानं कीर्तन ऐकलं का पाहिलं, पाहिलं मग हम जागरण घेणं नाही, देणं नाही. ते गेलं मेंढ्याकडं दुसऱ्या दिवशी, जागरणामुळे झोपलं, मेंढ्या गेलं निघून. ते उठलं, मेंढाच सापडा ना. ते गेलं, एक मोठावाला मोठ हाकीत होतं, ते बैरच होतं. हा त्याला म्हणला, मोठावाल्या माझ्या मेंढ्या पाहिला का. तो कडे त्याच्याच टोळीचा मेंबर. त्यानं बैलाला असं केला हात. याला वाटलं मेंढ्या गेला या रस्त्यानं, आणि नेमक्या सापडल्या मेंढ्या. पण त्या मेंढरीमधली एक मेंढराचं पाय झुरपडात गुतून मोडलं होतं. त्याला वाटलं 1 लाखाच्या मेंढ्या यानं मला सापडून दिल्यात, याला 1 मेंढरू बक्षीस द्यायला काय हरकत आहे. त्यानं मोडकं मेंढरू आणलं, म्हणला 1 लाखाच्या मेंढ्या सापडून दिल्या, तुम्हाला मेंढरू बक्षीस. तो मोठ आखणारा म्हणला उचलून आपटीन, म्या मेंढरू मोडेल नाही. ही म्हणते 3 लाख म्हणजे काही लई नाही, पण उद्या जर माझ्या दाद्यानं काही बरं वाईट केलं तर इस्टेटीला का म्हणा तुम्हीच. बापानं 10 गुंठे इकली आणि दाद्याचं कर्ज फेडलं. दाद्या प्यायला लागला. बाप म्हणला आपला दाद्या तर दारू पेतो, कुठं कायम पेतोय, आणि पिऊ द्या जाऊ द्या, आपल्याला एकुलता एक आहे. गेलं बॉम्बालं. रावणानं प्रश्न विचारला होता ब्रह्मदेवाला, माझा जावाई कोण असेल. ती श्रीमंत पार्टी तगडी. त्याला त्या एका ब्रह्मदेवानं सांगितलं, ते नदीच्या कडेला माशी धरते तो जावाई. ते बिघडलं ना रावण. ही पैशावाली माणसं याडपाट असते. आणि त्यानं लगेच 2-4 कार्यकर्त्यांना सांगितलं, हे बाई क्वार्टरला पैसे घ्या, नळ्या नळ्या खा, गाणं बिणं ऐका, त्याचा गेम करा. येणी 90-20 हल्ली गाणे बिणे ऐकले, 12ला गेले, आणि त्याला धरून याला मारून टाकायला. यांनी त्याच्या पायाचा तोडला अंगठा. पण हे लई प्यायला असल्यामुळे याला सुधारलं नाही, मिळालं का काय. याने दिलं पाण्यात टाकून, ती गेलं वाहून. अहो ते वाहून गेलं तर ते आशा नदीच्या कडाला अडकलं झाडाला पहाटी. त्या नगरीचा मेलता राजा, आणि त्या नगरीचा नियम असा होता, सकाळी सापडन तो राजा. हे दिवस उगताच दिसलं ना.
झालं ना राजा, त्यानंच पोर केली बायको रावणाची. मग रावणानं जावाई बोलावला धोंड्यात, आणि हसायचं सुद्धा नाही, इतकी दरिद्री लोक आहेत आपली, इतकी दरिद्री. एखाद्याने गाडी घेतली ना हप्त्यावर घेतली असं, एखाद्याने लय उंडा घेतला पुरीत खोड असं, एखाद्याने घेतलाच नाही लफडा असं. अरे पण तू गपला, घेतली ना. जळकाट लोक आहेत आपली, जळकाट. 2 दारुडे फुल दारू पेले आणि त्यातला एक दारुडे म्हणला मी मुख्यमंत्री होणार. दुसऱ्याने त्याच्या खाटकन ठेवून दिली, म्हणला तू होऊच शकत नाही. म्हणला का? मी जर राजीनामाच द्यायला नाही. 15 लाख रुपये घालून सरपंच झालं. येड येड येड. आणि त्याला विचारलं सई कान फेटी नाही रे. पोरानं बायको करेल नाही ना, ज्या पोरानं बायको ते कार्ट बोलून देत नाही कोणा. ते म्हणतं बायको करू दे, कशी नीट करून टाकीन बायको आपल्या पुढं. गपची बस, असंच म्हणायचा तो बाप. भाऊ बायको आहे ती. हो, इथं कापड दुकाना पुढं प्लॅस्टिकची बाई पाहिली तरी माणसं उभी राहतात भाऊ. ते स्टॅच्यू असते ना, प्लास्टिकचं स्टॅच्यू, तरी माणसाची पाहतात. प्लास्टिकची काय हाती आहे. जो नादी लागला त्याला ओढायला बिडी नाही राहिली भाऊ. बरं, दारुड्याच्या बायकोचे एक वैशिष्ट्य राहतं, मार खाला निभारले हो. किती हाना तिला गम नाही, पस्तावा नाही. ती उलटी म्हणती माझ्या पाप्याच्या बापाला तोड नाही. आता काय एवढा भंगार नवरा ओकतो किती, भरतो किती, मुततो किती, तरी ती म्हणती प्रेम करावं माझ्या पप्प्याच्या बापानंच. पप्प्याच्या बापाला बायका फक्त जगात दोघांना चांगल्या मिळतात महाराज, दारुड्याला आणि पुढाऱ्याला. हा, दारुड्याच्या बायकोचे एक वैशिष्ट्य आहे महाराज, तिचा नवरा इतका नालायक आहे, पण नवऱ्याबद्दल वाईट बोललेलं तिला सहन होत नाही. हा, शेजारच्या बाया जर म्हणे ना काय तो नवरा बेवडा दे, ती म्हणते असू दे पण दिलदार आहे. हो, बायका दोघांनाच भारी मिळत्या. बरं, मार खाल पुढारीची बायको एक, सेवा करायला नंबर 1. बायका फक्त यांच्या मार खाती नाही. त्याला इथं म्हणलं ना टाळ घे, ते म्हणतं मी कॉलेजला आहे. काय वांग कळा तर तुला कॉलेजला? आत्ता शिका 11वीला गेला टोनक्या तू प्राध्यापकाची टिंगल करतो. त्याला 1.5 लाख पेमेंट आहे, तुझ्या अंडरपेनला वा झालाय. काय गाजर कळत तुला? शंकर नवरदेव झाले महिला मंडळ, आणि वरवावळाची पाळी आली. वरवावळी ती नवरीची आत्या पाण्याचं टीप घेऊन आली, दुसऱ्याचं नाव खोडून. पण तिला काय माहित नव्हतं नवरदेवाच्या गळ्यात काय. तिनं गंधात बोट बुडवलं, वर हात केला. गळ्यातल्या बाबांना हळूच मुंडकं बाहेर काढलं. नवरीची मावळण जागेवर मिली, कल्ली नाही, आराडली नाही. त्याच लुगड्यावर गेली बाई. वरवावाणीचं लुगडं घेऊ नये बाई. त्या लुगड्यावर गेली, लागलं ना लग्न. आता काही लोक म्हणतात तो दरवर्षी दिंडीत जातो, पण जिच्या संग लफड आहे तिला नेतो ना. तो का वारी करीतो का? मुलीच्या मोबाईल मधले मेसेज वाचा, बॅलन्स चेक करा. आपण पूर्ण 100 रुपये दिले, त्याच्यात 500 रुपये आलेत. मग 100ला 500 ही स्कीम कोणती आली याची जरा चौकशी करा. ही 1 GB आहे का 2 GB आहे का भर GB आहे, जरा बघा. शंकर म्हणले तुम्ही मागे जा, भूत म्हणले आम्ही जाणार नाही. मग शंकरानं वरदान दिलं, तुम्ही अंग हलवल्याशिवाय कुणाची मंगलाष्टक होणार नाही. तेव्हापासून लग्नात नाचायची पद्धत आली. मग
आपल्या टोनग्याला विचारलं सायन्सला जातो का, स्कोप नाही. इंजिनिअरिंग आपल्या डोक्याच्या बाहेर आहे. मेडिकल कॉम्प्लिकेटेड. मग टोनग्या करतो काय, तो म्हणतो काहीच नाही, आपल्या डोक्यात एकच आहे, मा तिच्यावर प्रेम आहे. कलियुग येते, स्त्री येते, सुपी नाही. गालात हसली तर माणूस जमिनी किती. जो नादी लागला त्याला वड आहे बिडी नाही राहिली भाऊ. वा वा, इथं कापड दुकानं प्लास्टिकची बाई पाहिली तरी माणसं उभी राहतात. प्लास्टिकचे काय असं बावळात पण आहे का काय. हो, इथं दाढी जमिनीला टिकली होती, विश्वामित्राची दाढी, आणि 60,000 वर्ष तपश्चर्या केली ती गाड्यानं, दुपार नाही 60,000. आणि दाढी जमिनीला टिकली, त्याला वाटलं हे दाढी जमिनीला टिकली, स्त्री किती वाईट असते आहे का. दाढी जमिनीला टिकली, त्याला वाटलं इंद्रपद आपल्याला मिळणार. इंद्राला सुद्धा भीती वाटली. इंद्र दाढीला हात लावून बसला तरी याचा कार्यक्रम झाला तर उलटा होईल. एक नाचणारी बाई आली, नर्तकी, तिनं आली इंद्र महाराजांना म्हणली, इंद्र महाराज व्हाय यू बिकम नर्वस. याने सांगितलं कॉम्प्लिकेटेड केस. याने सांगितलं व्हॉट इज द प्रॉब्लेम. याने सांगितलं प्रॉब्लेम इज डेंजर. रावणानं प्रश्न विचारला होता ब्रह्मदेवाला, माझा जावाई कोण असेल. ती श्रीमंत पार्टी तगडी. त्याला त्या एका ब्रह्मदेवानं सांगितलं ते नदीच्या कडेला माशी धरते तो जावाई. ते बिघडलं ना रावण. ही पैशावाली माणसं याडपाट असते. आणि त्यानं लगेच 2-4 कार्यकर्त्यांना सांगितलं, हे बाई क्वार्टरला पैसे घ्या, नळ्या नळ्या खा, गाणं बिणं ऐका, त्याचा गेम करा. येणी 90 हल्ली गाणे बिणे ऐकले, बारला गेले आणि त्याला धरून याला मारून टाकायला. यांनी त्याच्या पायाचा तोडला अंगठा. पण हे लई प्यायला असल्यामुळे याला सुधारलं नाही मिळालं का काय. याने दिलं पाण्यात टाकून, ती गेलं वाहून. अहो ते वाहून गेलं तर ते आशा नदीच्या कडाला अडकलं झाडाला पहाटी. त्या नगरीचा मेलता राजा. आणि त्या नगरीचा नियम असा होता, सकाळी सापडन तो राजा. हे दिवस उगताच दिसलं ना, झालं ना राजा. त्यानंच पोर केली बायको रावणाची. मग रावणानं जावाई बोलावला धोंड्यात. आणि मरू द्या, कॉलेजला असताना आपल्याला प्रेयशीनं धोका दिला, देऊ दे ना. मग तिचं पोरग शाळेत जातं तरी तू तिच्यावर जळतो, म्हणजे पागल आहे का तू. अरे सोडून दे मावळाटा, शिर सलामत तो पगडी 50. 2.5 तास आपली मुलगी मोबाईलवर बोलते, मग आई मूर्ख आहे का पोरगी. आई करेक्ट. मग आपल्या घरात 2च माणसं हलकटे, जोरात सांगा आई. आणि ती मालिका पाहते, नवऱ्याला म्हणते, खाऊ कालच्या भागात त्या बाईला पहिला नवरा होता. आजच्या भागात ती बाई दुसऱ्याच बाबा बरोबर आहे. मग उद्याच्या भागात तिच्या नवऱ्याला कळलं काय होईल, काय शंका आहे. हा म्हणला ते मरू दे, पण हा प्रयोग मी केल्यावर काय होईल हे सांग.